भारतामध्ये डायबिटीसचे पेशंट सातत्यानं वाढत चालले आहेत. मागच्या वर्षीची आकडेवारी आहे, आपल्या भारतात 9 कोटीहून अधिक लोकांना डायबिटीस आहे. जगामध्ये चीननंतर आपलाच नंबर लागतो. बरं, या डायबिटीसला एवढं घाबरण्याची गरज काय? गरज आहे. डायबिटीस झाल्यानंतर आपल्या रक्तवाहिन्या कडक होऊ लागतात. परिणामी हार्ट अटॅक येण्याची आणि पक्षाघात म्हणजे पॅरालिसिसचा झटका येण्याची शक्यता 2 ते 3 पटींनी वाढते. एवढंच नाही, आपल्या किडनीमध्ये ज्या सूक्ष्म गाळण्या असतात त्यांना नुकसान पोहोचू लागतं आणि किडनी फेल होण्याचे चान्सेस अनेक पटींनी वाढतात. सोबतच आपल्या डोळ्याच्या पडद्याला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या सूक्ष्म वाहिन्या असतात तर त्या देखील खराब होऊ लागतात आणि हळूहळू कमी दिसू लागतं. दृष्टी कमी होते आणि कायमचं अंधत्व सुद्धा येऊ शकतं. आपल्या शरीरामध्ये ज्या नसा आहेत त्या नसांचं नुकसान सुरू होतं. परिणामी हातापायांना मुंग्या येऊ लागतात, जळजळ होऊ लागते, हातपाय बधीर होऊ लागतात. याचं रूपांतर पुढे जाऊन डायबिटिक फूटमध्ये होतं. म्हणजे काय, तर आपल्या पायांना रक्तपुरवठा कमी होऊ लागतो आणि अशावेळी जर एखादी लहानसहान जरी जखम पायाला झाली तर त्या जखमेचं रूपांतर मोठ्या जखमेत होतं, अल्सरमध्ये होतं आणि कधीकधी पाय कापावा लागतो. याला ॲम्प्युटेशन असं म्हणतात. हे डायबिटिक फूटमध्ये घडतं. एकंदरीतच काय, तर डायबिटीज झाल्यानंतर त्या व्यक्तीची, त्या पेशंटची एकंदरीत सगळी रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि मग त्याला UTI म्हणजे लघवीचं संक्रमण, त्वचेचे रोग म्हणजे स्किन डिसिजेस, हिरड्यांचे आजार वारंवार होऊ लागतात. तर त्याचं जीवन जगणं मुश्किल बनतं. बरं, या पेशंटला सातत्यानं औषधं घ्यावी लागतात, वेगवेगळ्या प्रकारच्या रक्ताच्या टेस्ट कराव्या लागतात, औषधं घ्यावी लागतात. परिणामी असा रुग्ण नैराश्यामध्ये जातो, त्याला नैराश्य येतं, मानसिक ताण येतो. डायबिटीसमुळे आपल्या मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होतो. परिणामी लैंगिक इच्छा कमी होते आणि इतर प्रकारच्या लैंगिक समस्या सुद्धा उद्भवतात. मधुमेह होण्यापूर्वी आपली बॉडी, आपलं शरीर आपल्याला काही लक्षणं दाखवतं. त्याकडे जर आपण वेळीच लक्ष दिलं तर आपला मधुमेहापासून बचाव होऊ शकतो. कोणती लक्षणं दिसतात? पहिलं लक्षण, रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जावं लागणं. दुसरं लक्षण, पाणी पिऊनही तहान न भागणं आणि जेवणानंतर सुद्धा भूक लागल्याची जाणीव कायम राहणं. पुरेशी विश्रांती घेतली, झोप घेतली तरी सुद्धा अशक्तपणा जाणवतोय, थकवा जाणवतोय, हे सुद्धा लक्षण आहे. दृष्टी अंधुक होणं, डोळ्यांसमोर धुसर दिसू लागणं, जखमा उशिरा भरणं. अगदी साधीशी जी जखम असते, एखादा ओरखडा असतो, परंतु खूप दिवस लागतात ती जखम भरायला. कोणत्याही कारणाशिवाय वजनामध्ये अचानक घट होणं, वजन फार कमी होणं, ही काही महत्त्वाची लक्षणं आहेत मधुमेहाची. जर अशी लक्षणं दिसली तर ताबडतोब काही चाचण्या आपण नक्की करून घ्या. कोणत्या चाचण्या? 3 प्रकारच्या चाचण्या असतात. FBS म्हणजे फास्टिंग ब्लड शुगर. 8 ते 10 तास उपाशी राहायचं आणि त्यानंतर ब्लडमधली शुगर चेक करायची. ही शक्यतो 100 पेक्षा कमी असायला पाहिजे. दुसरी टेस्ट असते PPBS म्हणजे पोस्ट फ्रँडियल